वर्ष लग्नाची तांत्रिक कुंडली म्हणजे काय आणि ज्योतिषी कसं करतात विश्लेषण. आपण दरवर्षी वर्षफळ ऐकतो, राशी भविष्य वाचतो, पण कधी विचार केला आहे का की हे वर्षफळ नक्की तयार कसं होतं? वर्ष लग्न म्हणजे काय? चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या सूर्योदयाच्या त्या क्षणी तयार होणारी कुंडली संपूर्ण वर्षाचं चित्र कसं स्पष्ट करते? आज आपण वर्ष लग्नाची हीच तांत्रिक आणि शास्त्रीय पद्धत सविस्तर समजून घेणार आहोत. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आणि आपण पाहत आहात ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी हे आपल्या आवडीचं आणि विश्वासार्ह ज्योतिष यूट्यूब चॅनल. गुढीपाडवा उत्सवाचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आपण पहिल्या भागात समजून घेतलं. या भागात आपण वर्ष लग्नाची कुंडली विश्लेषण कशी केली जाते हे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. हा व्हिडिओ पुढे नेण्याआधी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांना माझी विनंती आहे, आपण आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नवनवीन लोकांना व्हिडिओ शेअर करा. वर्ष लग्न म्हणजे नवीन वर्षाचा जन्मक्षण. चैत्र शुद्ध प्रतिपदेला सूर्योदयाच्या वेळी आपण ज्या स्थानासाठी भविष्य पाहत असतो त्या स्थानाची जी कुंडली बांधली जाते तिला वर्ष लग्न कुंडली म्हणतात. ही पद्धत आपल्या भारतीय पंचांग आणि संहिता परंपरेत विशेषतः वराह मिहिर रचित बृहन संहितामध्ये सविस्तर मांडलेली आहे. वर्ष कुंडली तयार करताना 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या जातात. वेळ, चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या स्थानिक सूर्योदयाची अचूक वेळ. स्थान, भौगोलिक अक्षांश रेखांश आणि मांडणी. त्या क्षणाला पूर्वेकडे जी राशी उदयास येते तिला वर्ष लग्न मानून ग्रहांची स्थिती चक्रात मांडली जाते. कुंडली विश्लेषण करताना किंवा वर्षभर पाहताना आम्ही ज्योतिषी काही ठराविक तत्व वापरतो. लग्नेशाच्या स्थितीवरून वर्ष लग्नाचा स्वामी जर केंद्र किंवा त्रिकोणात असेल तर ते वर्ष राष्ट्रासाठी शुभ असतं. 6, 8 किंवा 12व्या घरात असेल तर संघर्षाचे संकेत मिळतात. वर्ष अधिपती किंवा वार अधिपती आणि संवत्सर अधिपतीवरून वर्षाचा मुख्य नायक ठरवला जातो. मंत्रिमंडळाची पद्धती देखील आहे. जसं आपलं सरकार असतं तसंच ग्रहांचं मंत्रिमंडळ असतं. यात राजा, मंत्री, सेनापती, धान्याधिपती असे ग्रह नेमले जातात. त्यांच्या बलाबलावर पावसापासून तर अर्थव्यवस्थेपर्यंतचे अंदाज वर्तवले जातात. आता आपण हे शास्त्र प्रत्यक्ष उदाहरणाने समजून घेऊया. 19 मार्च 2026 म्हणजेच येणारा गुढीपाडवा या दिवशी सुरू होणाऱ्या नवीन संवत्सराची कुंडली काय सांगते? या वर्षाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे बृहस्पती गुरु हा या वर्षाचा राजा आहे. राजा गुरु याचा अर्थ हे वर्ष ज्ञान, धर्म, न्याय आणि शिक्षणासाठी सुवर्ण काळ ठरेल. मोठ्या व्यावसायिक विस्ताराचं नेतृत्व गुरुदेव करतील. मंगळ मंत्रिपद असल्याने प्रशासनात कडक निर्णय, संरक्षण क्षेत्रात प्रगती आणि लोकांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळेल. चंद्र मीन या राशीत असल्याने लोकांमध्ये भावनिक संवेदनशीलता आणि सहानुभूती वाढेल. काही प्रमुख राशींवर काय प्रभाव होईल ते देखील पाहू. मिथुन राशीचा जर विचार केला तर गुरुच्या गोचरमुळे शिक्षण आणि नेटवर्किंगमध्ये मोठी प्रगती होईल. तुला राशी, शुक्र आणि गुरुच्या शुभयोगामुळे कला आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. मकर व मीन राशीचा विचार केला तर शनिदेवांच्या प्रभावामुळे कर्माची फळं मिळतील. संयम बाळगणाऱ्यांना हे वर्ष यशाकडे नेणारं ठरेल. तांत्रिक भावानुसार संकेत मिळतील. प्रथम भावातून आम्ही जनमानस पाहत असतो. गुरु आणि मंगळाच्या प्रभावामुळे लोकांमध्ये धार्मिक जागृती आणि स्वाभिमान वाढेल. द्वितीय भाव जिथून आपण अर्थ पाहतो, आर्थिक नियोजनासाठी हे वर्ष संतुलित आहे. दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याची ठरेल. षष्ठ भावावरून संघर्ष बघितला जातं. शनी आणि राहूच्या स्थितीमुळे काही आरोग्यविषयक किंवा सीमावाद विषयक मोठी आव्हानं येतील, पण आपण त्यावर मात करू शकू.
दशम आणि एकादश म्हणजे लाभस्थानावरून सरकारकडून काही मोठे लोककल्याणकारी निर्णय घेतले जातील. वैश्विक आणि आध्यात्मिक संदेश काय असतील हे देखील आपण बघू शकतो. या वर्षाचा मूळ गाभा म्हणजे योग, शिक्षण, परोपकार असं दिसून येत आहे. गुरु हा राजा असल्याने समाजात नैतिक मूल्यांची पुनरावृत्ती होईल. हे वर्ष अधिक शुभ करण्यासाठी सर्वांसाठी काही खास उपाय शास्त्रात सांगितले आहे. जसं दर गुरुवारी ओम गुरुभ्यो नमहा हा मंत्र जपा, शनिवारी शनी मंत्र किंवा गरिबांना दान करा, रोज सूर्यनमस्कार किंवा ध्यान करा, जेणेकरून तुमची आत्मिक ऊर्जा ग्रहांशी जुळवून घेईल. याचाच अर्थ 19 मार्च 2026 हा नवीन संवत्सर केवळ कॅलेंडर बदलणारा दिवस नाही, तर तो आपल्या कर्माचा आणि ग्रहांच्या चालीचा एक अद्भुत संगम आहे. लक्षात ठेवा, ग्रह आपल्याला दिशा देतात, पण निर्णय आपण घ्यायचे आहेत. हे वर्ष परिश्रम, शिस्त आणि आध्यात्मिक जागृतीचं आहे. या नवीन वर्षात ग्रहांच्या अनुकूल ऊर्जेला स्वीकारून प्रतिकूलतेला धैर्याने सामोरे जाऊया. तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.